14 वर्षांचा वनवास भोगून प्रभू राम अयोध्या नगरीत परतले तेव्हा अयोध्यावासियांची मनं आनंदाने भरून आली होती। रस्त्यावर रांगोळीचा सडा घातला गेला होता। दिव्यांची रोषणाई आणि फुलांची उधळण करत रामलल्लाचं स्वागत करण्यात आलं होतं असं आपण इतिहासामध्ये कायम ऐकलंय। मात्र इतिहासामधल्या या ऐकण्यानंतरची जी दृश्य आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहतात, अगदी तीच दृश्य सध्या अयोध्येमध्ये दिसतायत। कारण रामलल्लाच्या स्वागताची तयारी अयोध्येमध्ये सुरू आहे। ही तयारी आहे राम मंदिरातल्या मूर्ती प्रतिष्ठापनेची। अयोध्येतल्या राम मंदिराचं काम पूर्ण करण्याची लगबग सध्या सुरू आहे। भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा पहिलं मराठी माध्यमातला प्रतिनिधी ठरलाय एबीपी माझा। ज्ञानदा कदम अयोध्या नगरीमधून तिथल्या तयारीचा आढावा घेते। पण हा आढावा घेत असताना एक वेळ अशीही आली की ज्ञानदाच्याही डोळ्यात पाणी आलं। असं नेमकं काय घडलं त्यामुळे ज्ञानदाही भावुक झाली, बघूयात माझाच्या रिपोर्टमधून। हे समाधानाचे कदाचित अश्रू आहेत। हे थोडेसे भक्तिभावाचे अश्रू आहेत की मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मंदिर निर्माणाचं कार्य सुरू असताना इथे येता आलं। आज उर आनंदानं भरून आला। रामलल्लाचं मंदिर पाहून डोळ्यांसमोर रामाचा वनवास आला आणि माझाची प्रतिनिधी ज्ञानदा कदम हिला अश्रू अनावर झाले। किती समाधान तुम्हाला मिळालं हे मंदिर? नक्कीच समाधान म्हणजे माझ्यापेक्षाही ज्या लोकांनी त्यावेळेला जेव्हा ढाचा पडला त्यात ज्यांचं बलिदान झालं त्या बलिदानाचं आज ते स्वप्न त्यांचं आहे ते साकार होत आहे। तुमचं मन भरून आलंय, ते माझंही मन भरून आलंय। ते सगळं साकार होत आहे याचा जो आनंद आहे ना तो खरोखर अवर्णनीय आहे। म्हणजे काही बोलता येत नाही, त्याला काही शब्द नाही। स्वतःला भाग्यवान समजतो की ते तर बिचारे बलिदान झालं, पण मला इथे काही ना खारीचा वाटा करण्याची संधी मिळाली आहे इथे कामात। आणि हे प्रत्यक्ष पाहताच येत आहे, त्या बिचारांना पाहायला नाही मिळालं याचा आहे स्वतःला म्हणजे आवरू शकत नाहीये। आपला राम जो हिंदूंचा आराध्य आहे तर तो 70 वर्ष तंबूमध्ये राहिला आणि मी थोडीशी इमोशनल झाले तुमच्या डोळ्यात पाणी बघून की 70 वर्ष त्यांना ऊन वारा पाऊस सगळं काही सहन केलं आणि आज तो त्याच्या मंदिरामध्ये येतोय। म्हणजे हे थोडीशी क्षमा करा मला, पण हे समाधानाचे कदाचित अश्रू आहेत। हे थोडेसे भक्तिभावाचे अश्रू आहेत की मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मंदिर निर्माणाचं कार्य सुरू असताना इथे येता आलं, ही सगळी अनुभूती घेता आली, खूप जवळून हे बघता आलं। ही भावना इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात दिसते। रामाच्या जन्मभूमीतून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणारी ज्ञानदा कदम ही मराठी माध्यमातली पहिली प्रतिनिधी आहे। या क्षणी मी उभी आहे अत्यंत पवित्र जागेमध्ये। मी आहे प्रभू श्रीराम यांच्या घरामध्ये, राम जन्मभूमी मंदिर परिसरामध्ये, प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थानामध्ये। प्रभू श्रीराम हे फक्त अयोध्येची ओळख नाही, ते समस्त हिंदूंचे श्वास आहेत, ध्यास आहेत, हिंदूंची ओळख आहेत, हिंदूंचा अभिमान आहेत। राम कणाकणात आहेत, राम मनामनात आहेत आणि त्यांचं हे भव्य मंदिर आकार घेत असल्याचं आपण पाहतोय। प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरलाय। 22 जानेवारीचा दिवस अगदी जवळ आलाय आणि सगळ्यांना आस लागलेली आहे ती प्रभू श्रीराम यांच्या आगमनाची। संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो। अगदी याच पद्धतीनं प्रभू श्रीरामांना नमन करूया, वंदन करूया आणि प्रवेश करूया या पावन भूमीमध्ये, मंदिरामध्ये। मी तुम्हाला या मंदिराची सफर करते।
अवघ्या रामभक्तांचे डोळे लागलेला हा क्षण आता जवळ आलाय। 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि खऱ्या अर्थानं राम मंदिरात रामाचं दर्शन घेता येईल आणि याचीच युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। अयोध्येमध्ये दीपोत्सव झाला होता। तो दीपोत्सव आपण सर्वांनी पाहिलेला होता आणि त्या दीपोत्सवापेक्षा सुद्धा अत्यंत भव्य दिव्य स्वरूप 22 जानेवारीचं असेल। 22 जानेवारीला दुपारी 12:20 प्रभू श्रीराम विराजमान होतील, रामलला विराजमान होतील। हे रामाचं बाल रूप आहे, बाल स्वरूप आहे, कारण अयोध्येचे राजा ते नंतर बनले। मला एक गोष्ट आठवली, ती अर्थात आपल्या प्रेक्षकांसोबत मी आता शेअर करते की हे मंदिर आधी उल्लेख केल्याप्रमाणे 2 मजल्यांचे, दुमजली असणार आहे। म्हणजे तळमजल्यावरती गर्भगृह आहे आणि गर्भगृहाच्या वरती पहिला मजला जो असणार आहे तो रामाचा दरबार असेल। त्या दरबारामध्ये राम राजा म्हणून विराजमान होणार आहेत। अयोध्येचे राजा आहेत, त्यांनी राज्य केलंय, सर्वांना धर्माची शिकवण दिली आहे, तर ते मोठ्या वयातले राम हे पहिल्या मजल्यावरती असतील। तो सगळा रामाचा दरबार असेल आणि तिथे म्हणजे गर्भगृहामध्ये फक्त रामलला असणार आहे। सुंदर अद्भुत असं हे राम मंदिर बनवणाऱ्या हातांनाही वेध लागलेत ते मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे। यहाँ पे जब भी काम चालू होता है, सवेरे हो या काम खत्म करना, जय श्री राम का तो उद्घोष करते ही हैं। बाकी जब भी कुछ होता है, कहीं पे भी लगता है कि थकान हो रही है, कुछ हो रहा है, तो राम जी हमें ऊर्जा दे रहे हैं। कितने दिन हो गए आप यहाँ से? मेरे को इस प्रोजेक्ट पे 3 साल हो चुके हैं। 3 सालों से आप यहाँ पर हैं जी। जब एक्सकेवेशन होके कंप्लीट हुआ था, उसके बाद से मैं इस प्रोजेक्ट पे एसोसिएट कर दिया गया था। सबसे समाधान या फिर आनंद देने वाला भाव कब जागृत हुआ मन में इस पूरे प्रोजेक्ट में काम करके? देखिए मैम, काम मतलब कुछ ना कुछ तो रोज चलता है, लेकिन सबसे जो सेटिस्फेक्शन वाला क्षण आएगा वो तभी आएगा जब रामलला वहां पे विराजित हो जाएंगे। उसी का इंतजार चल रहा है अब। रामलल्लाचा 500 वर्षांचा वनवास आता संपलाय। गेली अनेक वर्षे एका छोट्या तंबूत असणारा रामलल्ला आता त्याच्या जन्मभूमीत भव्य मंदिरात विराजमान होईल। सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे। सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। रामदास स्वामींच्या रचनेची अनुभूती इथे आल्यावर अगदी प्रत्येक पावलावरती येते। राम म्हणजे भक्ती, राम म्हणजे शक्ती आणि या भक्ती शक्तीच्या मिलाफाला इथे आल्यानंतर आपण शरण जातो। रामललाचं मंदिर पूर्ण झालेलं आहे, प्रतीक्षा आहे 22 जानेवारीची। हे दर्शन तुम्हाला घडवल्यानंतर अयोध्येतनं राम जन्मभूमी मंदिर परिसरातनं कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम आपला निरोप घेते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।